हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावना युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. चार आणि इथे पाहू शकता आज डेट आहे 10 फेब्रुवारी आहे, आज सोमवार आहे. तर इथे मी हे ब्लाऊज स्टिच करायला घेतले, प्रेस करून घेतलेला आहे. त्यानंतर मी हा एक ब्लाऊज प्रेस करून ठेवला आहे, दुसरा हा एक ब्लाऊज आहे शिवल्यानंतर दाखवणारच आहे. सगळे सिंपल आहे. हा एक ग्रीन ब्लाऊज एक मी इस्त्री करून ठेवला आहे. तर हे 1 2 3 आणि हे चार ब्लाऊज मला कंप्लीट करायचे आहे. आता 4 वाजलेले आहे आणि हे जे ब्लाऊज आहे तर हे मी आल्यानंतर लगेच कंप्लीट केलं होतं. पण मला एक कस्टमर आलं होतं आणि बराच वेळ त्या कस्टमरशी आरी वर्क करावं की नाही, आणि लग्नाला वेळ कमी असल्यामुळे त्यांना ब्लाऊज शिवायला टाकावं की आरी वर्क करावं हे सुचत नाही आहे. आणि एक 7-8 दिवसात लग्न असल्यानंतर आरी वर्क करणं शक्य नाही, कारण मला हे शॉपवरचं पण अर्जंटली जे ब्लाऊज येतात तर तेही मला पाहावे लागतात. त्यामुळं मला इतक्या कमी दिवसात तरी आरी वर्क शक्य नाही. कमीत कमी 8-9 दिवस तरी हवे, म्हणजे संध्याकाळी रोज थोडा थोडा, आणि हेवी वर्क असल्यानंतर संध्याकाळी रोज थोडा वेळ आपल्याला वर्कला द्यावा लागतो. दिवसभर दुकान पाहून ते शक्य नाही. त्यामुळं आरी वर्क म्हटल्यानंतर थोडंसं निवांतच पाहिजे. तर चला मी तुम्हाला दाखवते. तर हे जे ब्लाऊज आहेत ना हे ब्लाऊज मला आत्ता 4 कंप्लीट करायचे आणि शक्य झालं तर हा 5वा ब्लाऊज मी कंप्लीट करायला घेणार आहे. तर इथे खाली तुम्ही पाहू शकता हे जे ब्लाऊज आहे हे मला कटिंगला न्यायचे आहेत घरी. तर यामध्ये ब्लाऊज आहेत भरपूर बऱ्यापैकी. तर इथे ज्या साड्या आहेत यामध्ये सगळ्या साड्या आहेत. या मला सगळ्या साड्या पिको फॉल करायच्या आहेत. या सगळ्या साड्या मी कालच बाजूला काढून ठेवल्या होत्या. आणि त्यानंतर मी जे ब्लाऊज स्टिच केले ते ब्लाऊज मी तुमच्याशी आधी शेअर करते. हे पहा, सिंपल डीप नेकचं ब्लाऊज आहे या पद्धतीने. आता तुम्ही जर फिनिशिंग जर पाहू शकता ना, तर फिनिशिंग फार सुंदर आणि अप्रतिम फिनिशिंग आहे ब्लाऊजची. आणि आपला प्रत्येक ब्लाऊज हा रेडीमेडच वाटतो. तुम्ही नीट पाहू शकता. हे पहा, पूर्ण ब्लाऊज असा रेडीमेड असल्यासारखा वाटतो. आता याचं आहे ना, हाताची गळ्याची शिलाई जरा बाकी आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. कप्स वगैरे टक्स टाकल्यानंतर खूप सुंदर येतात. 3.25 इंचची स्लीव्ज आहे या पद्धतीने. आणि हा ब्लाऊज जो आहे सिंपल हा शिवून झालेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, मला एक कस्टमर आलं होतं आत्ता. तर या कस्टमरची ती साडी आहे आणि ही जी साडी आहे ही साडी आहे 5,000ची. तर ही 5,000ची जी साडी आहे पैठणी, यावर तुम्ही पाहू शकता हे नथ वगैरे प्रिंट आहे त्याची यावर. त्याचं जे ब्लाऊज आहे हे रेडीमेड आरीवर्कचं इतकं सुंदर ब्लाऊज आलेलं आहे. हे पहा, आता ही जी डिझाईन आहे ना ही पूर्ण डिझाईन बाहीची आहे. हे पाहू शकता तुम्ही. आणि असा जो गळा आहे ना, तसं मी तुम्हाला गळाही दाखवते. हे पहा, हा आहे याचा गळा. बॅकने तुम्ही पाहू शकता हा याचा गळा आहे असा. या पद्धतीने हे लटकन आहेत मधले. तर या पद्धतीने हे ब्लाऊज आहे आणि त्यावर वर्क वगैरे पण आलेलं आहे. तर रेडीमेड वर्कमध्ये ब्लाऊज आणि पूर्ण साडी 5,000मध्ये तर हे खूप परवडतं हे. आणि कस्टमरने सांगितलं, त्यांनी ती साडी मूलचंदमध्ये घेतलेली आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना जसं की माहितीच आहे, मूलचंदमध्ये साड्या कमी किमतीमध्ये, म्हणजे हाफ किमतीमध्ये भेटतात आपल्याला. जेवढी त्याच्यावर किंमत आहे तेवढी त्याच्यावर 5,000मध्ये मिळतं. हे तर तुम्ही पाहू शकता. इथे जी किंमत आहे हे पहा, इथं किंमत आहे 1,035, म्हणजे 1,350. आणि इथे तुम्ही पाहू शकता, सॉरी 1,000 नाही 10,350 किंमत आहे. आणि ती मिल रेटमध्ये तुम्हाला 5,350ला पडते. हे पाहू शकता. तर ही साडी त्यांना 5,350ला पडलेली आहे. इथे बिल पण आहे, हे पहा. तर ठीक आहे. तर हे आहे त्याची बाही. खूप सुंदर अशी मोराची डिझाईन आहे त्यावर पिकॉक. आणि हे जे दिसतंय हे त्याला बॅकची डिझाईन आहे, तुम्हाला दाखवली मी आता. आणि ही पुढच्या साईडची डिझाईन आहे सिंपल या पद्धतीने. आणि ती जी साडी आहे ती साडी पण खूप सुंदर आहे येलो कलरमध्ये. तर या साडीवरचा आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे, जे की म्हणजे ॲक्च्युली रेडीमेडच ब्लाऊज आलेला आहे आरीवर्कचं. तर ते ब्लाऊज आपल्याला 22 तारखेच्या स्टिच करायचं आहे, कारण त्यांचं लग्न जे आहे ते 22 तारखेचं आहे. त्यानंतर ही जी साडी आहे दुसरी, तर ही साडी पण मी तुम्हाला दाखवते.
आता ह्या साडीवरचं त्यांचं जरा कन्फ्युजन चाललं होतं की घेऊ की नको घेऊ त्यावर ब्लाऊज, म्हणजे कारण साडी अशी असल्यामुळं आणि लग्नामध्ये जर वेअर करायची असेल ती साडी तर तुम्हाला त्यावरचा ब्लाऊज सध्या ट्रेंड आहे, जसं की आरीवर्कचा ट्रेंड आहे तसं आरीवर्कचंच ब्लाऊज सध्या प्रेफर करतात लोक. तर त्याच पद्धतीने हे पण जी साडी आहे ना, ही जी साडी आहे तुम्हाला दाखवते मी. हे पाहू शकता, हा त्याचा पदर आहे साडीचा. आणि जी साडी आहे ही आतल्या हे जे आहे ना हे सगळं आतल्या बाजूने आहे. आणि हे जे दोरे निघतात हे तुम्ही पाहू शकता आतल्या साईडने. ओरिजिनल साडी आहे, म्हणजे पैठणी, ओरिजिनल पैठणी आहे. या साडीची किंमत जी आहे ती 16,000 आहे. ही जी साडी दिसते तुम्हाला ही 16,000ची आहे या पद्धतीने. आणि ही पूर्ण साडी अशी आतून पूर्ण या पद्धतीने अशी आहे ती साडी. आणि हा जो आहे हा पदर आहे, जसं की मी तुम्हाला आत्ता दाखवलं, हा आहे पदर त्याचा. तर ही पूर्ण जी साडी आहे ना, तुम्हाला मी दुपारी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवलं होतं की माझ्याकडे आरीवर्कचे ब्लाऊज सगळे आणि आज सगळे ब्लाऊज आरीवर्कचेच आलेले आहे, जे की साड्यांना रेडीमेड आरीवर्कचे ब्लाऊज येत आहेत. आता कलरची साडी आहे जी की एका एंगेजमेंटची साडी आहे, ही साखरपुड्याची. तर ही जी तुम्ही साडी पाहताय ना, ही साडी आपल्याला आत्ता कस्टमरची आलेली आहे का, आणि ही एंगेजमेंटची आहे. ॲक्च्युली ती आहे 17 तारखेला. तर 17 तारखेला आपल्याला ही साडी ओके करून द्यायची आहे, ब्लाऊज आणि साडी. तर ही तुम्ही साडी पाहिली, याचा काट वगैरे तुम्ही पाहिलं कसा आहे कसा नाही, हे पहा या पद्धतीने आहे याचा काट वगैरे. मी तुम्हाला ते ब्लाऊज दाखवते, हे पाहू शकता. इथे तुम्ही जवळून दाखवू. हे पहा या पद्धतीने यावर वर्क आलेलं आहे, हे पाहू शकता. बॅकला आणि फ्रंटला असा गळा आलेला आहे, हे पाहू शकता. बाई तर पूर्ण भरलेली आहे पण गळा सिंपल आहे. तर छान कॉम्बिनेशन आहे, बाई पूर्ण भरलेली असल्यामुळे खूप सुंदर वाटतंय. तर हे जे ब्लाऊज आहे ना, हे ह्या साडीवर आलेलं आहे. आणि साडीला पिको फॉल आहे, प्लस साडीतलं ब्लाऊज आपल्याला स्टिच करायचं आहे. आणि हे ब्लाऊज आपल्याला 17 तारखेपर्यंत द्यायचं आहे. त्यानंतर मी दुपारी तुम्हाला दाखवलं होतं, पण परत एकदा दाखवते. हे पहा, ही एक साडी आहे जी की एका कस्टमरची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, परत दाखवते मी. 10,350ची साडी आहे. आणि ती साडी मिल रेटमध्ये तुम्हाला, म्हणजे यांना 5,350ला रिसीव झाली. तर हे पण ब्लाऊज मी तुम्हाला पुन्हा दाखवते. तुम्ही हे पण ब्लाऊज पाहू शकता. सध्या म्हणजे ट्रेंडच आहे, काठापदराच्या साड्यांवर सुद्धा आता आरीवर्कसुद्धा करून मिळतं, म्हणजे बाहेरचा आरीवर्कचा खर्चसुद्धा आता वाचतोय. आणि अशी साडी प्लस 5,000मध्ये आरीवर्कसुद्धा हे पूर्ण परवडतं. ही अशा साड्या परवडतात उलट. तर हे पहा, ह्याची पण बाही तुम्ही पाहू शकता, पूर्ण फुल भरलेली आहे बाही. मोराची त्याच्यावर मस्त डिझाईन आहे. आणि याचा जो गळा आहे ना, तर गळा हे तुम्ही पाहू शकता, या पद्धतीने गळा आहे. मधले जे दिसतात ते लटकन आहे. तर ही एक साडी आहे. तर ह्या ब्लाऊजवरची मी तुम्हाला साडी दाखवते. ॲक्च्युली साडी फार सुंदर आहे याची. हे पहा, ही आहे साडी जी की म्हणजे 10,000ची साडी आहे. पण होलसेल रेटमध्ये मूलचंद मिलमध्ये ऐकलं असेल बऱ्याच जणांनी, मूलचंद मिलमध्ये त्या रेटमध्ये 5,000त मिळाली आहे. तर हा आहे याचा पदर, शिवशाही पैठणीसारखे काठ. आणि याची जी साडी आहे, या साडीचा असा येलो ग्रीनिश कलर आहे. तर ही एक साडी आहे जी की आपल्याला ह्याच्यावरचं सुद्धा ब्लाऊज आणि पिको फॉल करायचं आहे. परत एकदा दाखवते. आता हे जे ब्लाऊज आहे ना, हे मला मापाला आलेलं आहे शिवायला ह्या हिरव्या ब्लाऊजवर. आणि हे ब्लाऊज पण मीच शिवलेलं आहे, कारण तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जर पाहिलं असेल तर ते ब्लाऊज पण मीच शिवलेलं आहे. आणि ही जी पैठणी दिसते तुम्हाला, तर ही पैठणी ॲक्च्युली 16,000ची पैठणी आहे. ही हँडलूम पैठणी आहे. शिवाय हे पाहू शकता, याचे गोंडे वगैरे. आणि आतली जी त्यांचं काम आहे ना, हे पहा, आतल्या त्यांच्या कामावरून हे पहा, या डिझाईनवरूनच लगेच लक्षात येतं. हे पाहू शकता, इथे या डिझाईनवरून लगेच लक्षात येतं की ही जी पैठणी आहे ही हँडलूमची पैठणी आहे. आणि त्याचा जो कपडा आहे ना, जवळ येऊन जर पाहिला ना, हे पहा, थोडासा असं तुम्हाला जर कॉटनवर आलेला दिसला ना ह्या पद्धतीने, तर समजून जायचं की ही जी पैठणी आहे ना, ही पैठणीला हे थोडं जर बाहेर निघालेलं दिसतंय ना, हे थोडेसे धागे, हे पाहू शकता इथे. तर हे ओरिजिनल पैठणीची मी ओळख आहे. आणि 16,000ची जी पैठणी आहे त्याची गोंड्यावरूनच लक्षात येईल तुम्हाला. हे पाहू शकता, गोंड्यावरून लक्षात येईल. त्याचा पदर तसा फार सुंदर आहे त्याचा. मी तुम्हाला पदर दाखवते त्याचा कसा.
तर हे पहा, हा आहे याचा पदर, या पद्धतीने आहे याचा पदर. तर त्यांना या साडीवर म्हणजे तर दिवस कमी 20 तारखेला त्यांना ब्लाऊज हवे आणि आज तारीख आहे 10 तारीख आहे आज. पण मला हे शॉपचं पण पाहून ब्लाऊज संध्याकाळी कधी कधी अर्जंट ब्लाऊज असतात, तर आरीवर्क करायला मला जवळजवळ एक जास्त दिवस तरी पाहिजे आणि 10 दिवसात किंवा 7-8 दिवसात ते मला शक्य होणार नाही आहे. त्याच्यामुळे मी आरीवर्कचं त्यांना एक सजेशन दिलं की तुम्ही एक आहे ना इमर्जन्सी एक रेडीमेड ब्लाऊज घ्या आरीवर्कचा आणि तो सध्या घाला. त्यानंतर आपण त्यांच्या साडीवरचा जो ब्लाऊज आहे तो त्यांना शिवून देऊ नंतर निवांत, आरीवर्कच करून देऊ हवं तर. तर ही आहे 16,000ची पैठणी आणि याच्यावरचे ब्लाऊज आपण शिवणार आहोत, पण नंतर शिवणार आहोत जरा निवांत. तर ही साडी वगैरे हे कॉम्बिनेशन फार सुरेख आहे, हा पदर पण फार सुरेख आहे. तर चला आपण आता आपले जे दुपारचे जे ब्लाऊज होते साधे, तर ते ब्लाऊज आपण शिवायला घेऊया सिंपल. आणि सकाळी जसं काही तुम्हाला हा ब्लाऊज दाखवला होता, हा रेडीमेड म्हणजे शिवायला आला होता, एका कस्टमरचा आपण शिवलेला आहे. तुम्हाला मी तो ब्लाऊज दाखवते, ते पाहू शकता. ब्लाऊज शिवून झालेला आहे, हुकलूक लावून झाले आणि ब्लाऊजची फिनिशिंग जर तुम्ही पाहिली ना तर तुम्हाला पूर्ण ब्लाऊज आहे ना रेडीमेडसारखं वाटेल जवळून जर पाहिलं. हे पाहू शकता, फिनिशिंग वगैरे एकदम मस्त आहे, ब्लाऊज पण खूप सुंदर आहे, हे पहा. तर चला आपण आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं आपल्या महाराज युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मला आलेले आहे अर्जंट ब्लाऊज, सकाळी आलं होतं आणि जे रेडीमेड ब्लाऊज असताना की ज्याचा गळा शॉर्ट असतो, तर मी तुम्हाला दाखवते आता, गडबडीतच दाखवते जरा कारण खूप उशीर झालेला आहे, 8:30 वाजलेले आहे अर्जंट ब्लाऊज शिवता. तर हे पहा, हा आहे तो ब्लाऊज जो की मी म्हणजे हा जो गळा आहे हा वरती होता गोल, त्यामुळे मी या पद्धतीने तो उलटा टाकलेला आहे गळा. आणि खाली जी लेसची पट्टी होती बाईची ती बघा या पद्धतीने टाकलेली आहे. तर ही आहे पार्टीवेअर साडी. आता इथे तुम्हाला थोडंसं लूज पडलेलं दिसत असेल, तर इथे ना अजून आतून अस्तरला हातशिलाई करायची बाकी आहे, गळ्यालाही हातशिलाई करायची बाकी आहे. पण ओव्हरऑल तुम्ही ब्लाऊजचा लुक पाहू शकता, पूर्ण स्टोनवर्क ब्लाऊज आहे या पद्धतीने. हे पहा, पिस्ता कलर आहे साडीचा खूप सुंदर. आणि त्याच्या ज्या बाह्या आहेत त्या मी या पद्धतीने अशा फ्रिलच्या डबल लेअर बाह्या केलेल्या आहे. तर पुढे असा बोटनेकचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे या पद्धतीने. आता इथे पिनअप केलं आहे कारण याला हुकलूक करायचे बाकी आहेत. तर हे पाहू शकता, या पद्धतीने मी खूप सुंदर असा अर्जंट ब्लाऊज आहे आणि या ब्लाऊजची जी शिलाई आहे म्हणून 350 म्हणजे 350 बोटनेक ब्लाऊज प्रिन्सेस कट आहे म्हणून 80 रुपये मी बाहीच्या डिझाईनचे आणि गळ्याच्या डिझाईनचे घेतलेले आहे. 40 रुपये एक्स्ट्रा, म्हणजे याचे 40 आणि बाहीच्या डिझाईनचे 40 आणि 50 रुपये एक्स्ट्रा. तर या हिशोबाने मी पैसे घेतलेले आहेत त्याचे. तर हा आहे बोटनेक ब्लाऊज खूप सुंदर. आणि ज्यामध्ये काही स्टोनवर्कमध्ये ब्लाऊज येतात तर त्याचे गळे जे असतात हे वरती हे शॉर्ट असतात, तर त्याचा वापर आपण या पद्धतीने करू शकतो आणि सुंदर असा या पद्धतीने उलटा गळा टाकून बोटनेकचा ब्लाऊज करू शकतो. जसे की मी या पद्धतीने लेस यूज केलेली आहे, तर खूप सुंदर ब्लाऊज झालेला आहे हा. त्यानंतर अजून एक ब्लाऊज नाही, तसे मी दिवसभरात खूप ब्लाऊज शिवलेत आता. तसे मी दिवसभरामध्ये 4 ब्लाऊज स्टिच केलेले आहे. तर मी तुम्हाला उद्या डिटेलमध्ये दाखवेल कारण आता लेट झाले आहे. तर हा एक ग्रीन ब्लाऊज आहे जो की फोर्टेक्सचे साधाच आहे. तर हा पण एक ब्लाऊज आहे जो की मी आज स्टिच केलेला आहे. हा कॉफी कलरचा एक आहे. तर हे मी तुम्हाला उद्या डिटेलमध्ये पूर्ण दाखवणार आहे. तर हा एक आहे 3/4 स्लीवचा आणि एकाच कस्टमरचे जवळजवळ 12-13 ब्लाऊज आहेत हे. तर हे पण शिवून झालेले आहे. तर हे मी आज 4 कंप्लीट केलेले आहे, जर उद्या राहिलेले बाकीचे करणार आहे. आणि हा एक चौथा. तर हे पाहू शकता मी या पद्धतीने हे डिटेलमध्ये उद्या दाखवेल. प्लस हे 4 ब्लाऊज स्टिच करून मी हा 5वा ब्लाऊज जो की अर्जंट होता उद्या सकाळी द्यायचा आहे. 10वीच्या मुलीचं सँड ऑफ आहे, 10चा म्हणजे 10वीचा सँड ऑफ आहे, त्यामुळे त्या मुलीसाठी ही ब्लाऊज मी कंप्लीट केलेला आहे. आणि ही डिझाईन जी आहे ही त्यांना मीच सजेस्ट केली होती आणि त्यांना सांगितलं होतं शॉर्ट गळा असल्यामुळे आपण त्याला कसं टाकू शकतो, उलटा जो गळा आहे तो आपण कसा यूज करू शकतो आणि छान डिझाईन बनवू शकतो. तर ही आहे साडी, पिस्ता कलरची पार्टीवेअर साडी आहे पूर्ण. तर साडी तर खूप सुंदर आहे. आता याचा फॉल मी ना हातशिलाई केला आहे त्याच्यामुळे असा दिसतोय तो, घरी जाऊन मला त्याला हातशिलाई करायची आहे. तर हा याचा पदर आहे आणि या पद्धतीने याच्यावर असं स्टोन वर्क आहे.
तर याची जो ब्लाऊज आहे तर हा पण कंप्लीट झाला आहे आणि साडीला पण पिको केला आहे मी, फॉल पण राहिला आहे. उद्या हवं तर एक शॉर्ट व्हिडिओ बनवून मी पूर्ण व्हिडिओ सकाळी शेअर करेल, म्हणजे जरा ब्लाऊज अजून छान दिसेल. आणि आता थोडासा उशीर पण झाला आहे, 8:30 वाजल्यामुळे खूप लेट झाले, त्यामुळं जरा नाही जमलं. तर ठीक आहे,